अमृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरली सुरुवात करते। म्हणजे आज आहे गुरुवार, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना शुभ गुरुवार। सोबत आज कमला एकादशी आहे, अधिक महिन्यातील शेवटची सगळ्यात मोठी प्रभावी तिथी जी विष्णूंना समर्पित आहे आणि सोबत गुरुवारीच आलेली आहे, त्यामुळे खूप महत्त्वाची आहे। योगायोग खूप छान आलेला आहे, त्यामुळे नक्कीच या आजच्या कमला एकादशी दिवशी ज्या सेवा करायच्या आहेत, दान धर्म करायचे आहेत किंवा अभिषेक करायचा आहे, त्याबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपला परवा आलेला आहे, चॅनलवरती जाऊन चेकआउट करू शकता जर अजून पाहिलं नसेल तर मंडळींनो, आजच्या व्हिडिओचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण की अधिक महिना आपणास माहिती आहे 17 मेला सुरू झाला होता आणि बघता बघता तर संपायला देखील आलेला आहे। 2 ते 3 दिवस बाकी आहेत आपला अधिक महिना संपण्यासाठी। आता संपूर्ण अधिक महिन्यामध्ये तुम्हाला आजपर्यंत सुद्धा एकही दिवा दान करणं शक्य झालं नसेल किंवा 33 दिवे दान करणं शक्य झाले नसेल तर नक्कीच नाराज होऊ नका। अजून एक संधी आहे, ती म्हणजेच काय, अधिक महिना समाप्ती होणारा दिवस किंवा तिथी, ती म्हणजेच काय, सोमवती अमावास्या। यावेळेस जी आपली अमावास्या तिथी आलेली आहे अधिक महिन्यातली, ती सोमवारी आहे, म्हणजे 14 आणि 15 दोन्ही तारखेला आहे। मी तिथी सांगेल तुम्हाला समोर जाऊन। तर सोमवती अमावास्या म्हणजेच काय, तर सोमवारी ही तिथी सकाळी सकाळी सूर्योदयाने पाहिलेली असल्यामुळे सोमवती अमावास्या आपली ग्राह्य धरली गेली आहे। तर आपल्याला सोमवती अमावास्या दिवशी नक्कीच आपल्या घरामध्ये असेल किंवा आपण आपल्या जवळ देवस्थानापाशी असेल, आपल्याला 33 दिवे दान करायची आहेत। आता 33 दिवे दान करणं शक्य नसेल तर आपण अजून काय काय पर्याय आहेत की त्या पद्धतीने आपण दिवे दान करू शकतो, आणि 33 दिवे दान करताना आपल्याला ते कशा प्रकारे दान करायचे आहेत, दिवे कुठले घ्यायचे आहेत, सोबत जर कणकेचे दिवा तुम्ही करणार असाल तर त्या कणकेचे दिवे कसे बनवायचे आहेत, आणि आपल्याला दिवे दान करताना एक चूक आवर्जून करायची नाही आहे, तर ती सुद्धा चूक सांगणार आहे तुम्हाला। आणि हे दिवे दान केल्याने काय फळप्राप्ती तुम्हाला मिळणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपली अधिक महिन्याची जी काही अमावास्या तिथी आहे ती येत्या 15 तारखेला दाखवली आहे कॅलेंडरमध्ये, सोमवती अमावास्या म्हणजेच काय, मलमास समाप्ती, पुरुषोत्तम मास धोंड्याचा महिना संपणार आहे या दिवशी 15 जूनला सोमवारी। तर आता 15 जूनला सोमवारी आपला अधिक महिना संपून जाईल। एक तर हा दिवस अमावास्या तिथी आली आहे, सोमवती अमावास्या, त्यामुळे खूप प्रभावी आहे। सोबतच अधिक महिन्याची समाप्ती सांगता या दिवशी होणार आहे, त्यामुळे हा दिवस खूप मोठा आहे। आणि आपण हा अधिक महिन्यामध्ये, संपूर्ण अधिक महिन्यामध्ये ज्या काही सेवा संकल्पयुक्त केल्या असेल, पूजा केली असेल, व्रत वैकल्य केले असेल किंवा काही मंत्र स्तोत्रचं नामस्मरण पठण केलं असेल, त्या सगळ्यांची एक सांगता किंवा समाप्ती म्हणून आपण नक्कीच सोमवती अमावास्येला दीपदान आपल्या घरामध्ये नक्कीच करावं। आता दीपदान म्हणजेच काय, तर एक प्रकारे आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करणे, हा दीपदान करण्याचा एक अर्थ असतो। सोबतच आपल्याला माहिती आहे की अमावास्या म्हटली की या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात काळोख असतो, आणि तो काळोख आपला दूर करण्यासाठी सुद्धा दिवा प्रज्वलित करून तो दान करण्याला महत्व असतं। आणि दीपदान जर आपण सोमवती अमावास्याला जर केलं तर खरं सांगते, पितरांचा आशीर्वाद भरभरून लाभतो, सोबत भगवान विष्णूंची सुद्धा आशीर्वाद भरभरून तुम्हाला प्राप्त होणार आहेत। आणि पितरांचा, विष्णूंचा आशीर्वाद जर मिळाला तर खरं सांगते, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी भरभरून नांदणार आहे। माता लक्ष्मीचा देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुमच्या कुठल्याही कार्यामध्ये अडथळे निर्माण होत नाही, कारण की पितर जर आपले प्रसन्न असतील, भगवान विष्णूंचा, आपल्या गुरूंचा, इष्टदेवतांचा आशीर्वाद जर सोबतीला असेल, तर नक्कीच सांगेल की तुम्हाला आपल्याला कुठल्याही कामामध्ये अडथळे निर्माण होत नाही। जास्तीत जास्त प्रमाणात आपले सर्व कार्य जे आहे ते सुरळीतपणे पार पडत असतात। आता आपल्याला 33 दिवे का दान करायचे सोमवती अमावास्येला, तर एक सांगेल मी तुम्हाला, 33 या अंकाला आपल्या या अधिक महिन्यामध्ये खूप जास्त महत्व आहे। एकतर अधिक महिना हा 33 महिन्यानंतर येत असतो, 3 वर्षानंतर येत असतो, त्यामुळे अधिक महिन्यामध्ये 33 या अंकाला 33 वस्तू दान करण्याला किंवा 33 दिवे दान करण्याला खूप जास्त महत्व आहे। सोबतच आपली देवी देवता जर म्हटले तर आपले म्हणतो बघा नेहमी 33 कोटी देवी देवता आपले आहेत, तर नक्कीच त्या 33 कोटी देवी देवतांना प्रत्येकाला एक एक दिवा अर्पण केला जातो, म्हणून 33 दिवे आपण दान करत असतो। आता हे तुम्हाला कळालं असेल, त्याची फलप्राप्ती तुम्हाला सांगितली आहे, त्यामुळे नक्की सांगेल की अधिक महिन्याच्या सोमवती अमावास्या 33 दिवे जर आपण दान केले तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे, म्हणून सांगते की खूप प्रभावी तिथी आहे। आता सोमवती अमावास्या किंवा अधिक महिन्यातली अमावास्या कधी चालू होते आहे, कधी संपते आहे, ते आपण सुरुवातीला बघूया। तर आता दर्श अमावास्या, जिला दर्श अमावास्या म्हटलं आहे आपल्या अधिक ज्येष्ठ महिन्यातल्या ह्या अमावास्येला, तर अमावास्या तिथी जी आहे आपली 14 जूनला रविवारी प्रारंभ दुपारी 12:20 होणार आहे, आणि 15 जूनला सोमवारी सकाळी 8:24 ही आपली अमावास्या तिथी असणार आहे। त्यामुळे 2 दिवस 14 आणि 15 हे दोन्ही दिवस आपली अमावास्या तिथी असणार आहे। आता बघायला गेलं तर 15 तारखेला सकाळचा जो काही सूर्योदय आहे त्यावेळेस ही अमावास्या तिथी पाहिली जात असते, त्याच्यामुळे आपली 15 तारखेला सोमवती अमावास्या ही ग्राह्य धरली गेली आहे। आता
जे आपल्याला 33 दिवे दान करायचे आहेत किंवा दीपदान जे करायचं आहे ते तुम्ही अमावस्या तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंतच आपण ते दिवे दान करायचे आहेत, हे तुम्हाला सुरुवातीला सांगते. आता सर्वप्रथम जे आहे ते म्हणजेच काय, आता 33 दिवे दान करताना आपल्याला ते कशा प्रकारे दान करायचे आहेत, तर एक प्रकारे मी तुम्हाला सांगेल की तुम्ही एक पर्याय आहे ते म्हणजेच काय, 33 वाती घ्या, एक 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 काउंट करून 33 वाती घ्यायच्या, त्याचा एक बंडल तयार करायचा, तुपामध्ये भिजवायचा पूर्ण, किंवा तुम्ही तूप नसेल तर तेलामध्ये भिजवू शकता आणि तो एकाच मोठ्या पंक्तीमध्ये आपण तो प्रज्वलित करू शकता. सगळ्यात महत्वाचं, कणकेचा दिवा घ्या, मातीचा दिवा घ्या, किंवा तुम्हाला जर दान करायचं असेल दिवा तर तुम्ही चांदीचा घ्या, पितळेचा घ्या, तांब्याचा घ्या, कुठलाही घ्या, चालेल, काही हरकत नाही. जर तुम्ही ऑलरेडी दिवा दान केलेला आहे ब्राह्मणाला किंवा जावयांना दान दिलेला आहे तर नक्कीच कणकेचा दिवा जरी घेतला तुम्ही सोमवती अमावस्येला तरी सुद्धा चालणार आहे. मोठा एक कणकेचा दिवा बनवा, त्यात 33 वाती बसतील अशा प्रकारे तो दिवा तयार करायचा आहे कणकेचा. आता कणकेचे 33 दिवे किंवा एक दिवा जरी तयार करायचा असेल तरी आपल्याला काय करायचं आहे, कणकेचा दिवा आपण ज्यावेळेस दीपदान करतो, पितरांना असेल किंवा आपल्या इष्टदेवतांना असेल, त्यांना दान करताना कधीही आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडी चिमूटभर साखर टाका किंवा थोडा गूळ टाका, थोडंसं तूप टाकायचं आहे आणि आपल्याला ते पाणी टाकून घट्ट मळायचं असतं. फक्त चुकूनही आपल्याला हे कणकेचे दिवे बनवताना त्यात मीठ टाकायचं नाही आहे. चुकूनही मीठ टाकू नका. वाटलं चिमूटभर साखर टाका किंवा थोडासा गूळ टाका, तूप टाका आणि ते पाणी टाकून घट्ट कणकेचं पीठ जे ते मळून घ्यायचं आहे. 33 छोटे छोटे दिवे आपण बनवायचे आहेत किंवा एक मोठा दिवा बनवू शकता कणकेचा. तुम्हाला सांगितलं 33 वातींचा एक बंडल तुम्ही तयार करून दिवा प्रज्वलित करू शकता घरामध्ये एकाच ठिकाणी किंवा जवळपासच्या कुठल्याही देवस्थानाच्या तीर्थक्षेत्र जर असेल किंवा जवळपास मंदिर वगैरे असेल, विष्णूंचं, बाळकृष्णाचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं, स्वामींचं, गणपती बाप्पाचं, महादेवांचं असेल तर तिथे तुम्ही ते दिवा दान करू शकता. पण 33 दिवे करताना तुम्हाला काय करायचं आहे, एक तर तुम्ही फुलवाती ठेवा त्याच्यामध्ये उभ्या, सरसना तर आपली 2 वातीची एक वात असते. देवांना अजून एक सांगेल, देवांना आपण ज्यावेळेस दीपदान करतो त्यावेळेस एक एक वाती ठेवायच्या नाही. एक सिंगल वात आपण त्याच वेळेस लावतो दिव्यामध्ये ज्यावेळेस ती पितरांना दान करायचा दिवा. देवांना किंवा इष्टदेवतांना, गुरुंना दिवा दान करताना 2 वातीचा एक दिवा तयार करायचा असतो आणि तो आपल्याला पंक्तीमध्ये ठेवायचा असतो 33 पंत्यांमध्ये. ते ठेवल्यानंतर आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला ते दिवे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते संध्याकाळी, आता समजा तुम्हाला 15 तारखेला आता सगळ्यांचा मंडे दिवस आहे, सोमवार आहे, त्यामुळे सगळ्यांना जॉबची घाई असते आणि एक प्रकारे सकाळी 8:24 15 तारखेला ही सोमवती अमावस्या संपणार आहे. तर सगळ्यांना धावपळ असणार आहे, एक तर शाळा सुरू झाल्या आहेत, आता कामावर जायची घाई आहे, सगळं काही आहे. त्यामुळे सोमवती अमावस्येला सकाळी सकाळी तुम्हाला खूप गडबड होणार असेल दिवे दान करायला, तर एक प्रकारे काय करायचं, तुम्ही रविवारी 14 तारखेला ज्यावेळेस दुपारी 12:20 हे अमावस्या तिथी सुरू होते त्यावेळेस पासून तुम्ही रविवारी जरी तुम्ही दीपदान केले, रविवारी दुपारी, संध्याकाळी, रात्री जर केले 14 तारखेला तर अतिशय उत्तम. एक प्रकारे अंधारामध्ये दिवे दान करणे खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही 14 तारखेला सुद्धा करू शकता आणि ज्यांना वेळ आहे, जे निवांत आहेत, त्यांना काहीच गडबड नाही, ते नक्कीच सोमवती अमावस्येला सकाळी तिथी संपण्याच्या पूर्वीच आपल्याला ते दिवे दान करायचे आहेत. हे तुम्हाला ते क्लिअर करते. आता दिवे कुठे कुठे दान करते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवा प्रज्वलित केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं असतं, एक संकल्प करायचा असतो. संकल्पयुक्त तो दिवे आपल्याला दान करायचे असतात. आता ते जे दिवे आहे आपण तयार केले 33 दिवे असतील किंवा एक मोठा दिवा असेल तो आपला देवघरासमोर बसून आपला धूप दीप लावायचा आहे, पाटावरती ते दिवे ठेवायचे आहेत किंवा तो एक सिंगल दिवा ठेवायचा आहे. आणि तुम्ही मातीचा पण घेऊ शकता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला, किंवा मातीची पंती घेऊ शकता किंवा तांब्याचा, चांदीचा किंवा पितळेचा. आता काय करायचं आहे, ते दिवे समोर ठेवल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपला त्याच्या समोर एक तांबण ताट घ्यायचं आहे, हातामध्ये उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे, अक्षदा, फुलं, हळद कुंकू टाकायचं आहे हातामध्ये आणि आपल्याला संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा सोडायचा, कारण की संकल्पयुक्त ते दिवे आपल्याला दान करायचे असतात शास्त्राप्रमाणे बघायला गेलं तर. आता तो संकल्प करताना तुमचं स्वतःचं आधी नाव सांगायचं, नाव सांगितल्यावर गोत्र सांगायचं, त्यानंतर तुम्ही सांगायचं की आजच्या या सोमवती अमावस्येच्या किंवा अधिक मासाच्या शेवटच्या दिवशीच्या पर्वावरती मी हे 33 दिवे मी आज दान करते आहे किंवा करतो आहे आणि हे 33 दिवे दान करत असताना नक्कीच मी हे दिवे दान केल्यानंतर मी यथाशक्ती दान करतो आहे म्हणायचं आणि हे दिवे दान केल्यानंतर माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, आयु, आरोग्य नांदू द्या. म्हणजे सर्व 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर, माझ्या कुटुंबातील व्यक्तींवर असू द्या. सदैव आमचं कल्याण होण्यासाठी आशीर्वाद सदैव तुमचा आमच्या पाठीशी असू द्यात. आणि या अधिक मासामध्ये जर काही चूक भूल झाली असेल तर नक्की क्षमा याचना करायची.
आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा वगैरे असेल ते पण तुम्ही त्यात बोलू शकता. समजा ती इच्छापूर्ती व्हावी असं बोलू शकता. त्यानंतर हातातलं पाणी तांबण्यात सोडायचं आहे आणि त्यानंतर ते जे संकल्पाचं पाणी आहे ते तुम्ही तुळशीचं झाड सोडून इतर झाडांना टाकू शकता. ते केल्यानंतर आपल्याला 33 दिवे जे आहेत त्यांची प्रत्येक दिव्याची आपल्याला पंचोपचार पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षता आपल्याला वाहायचे आहेत. सोबत एकच दिवा तुम्ही केला असेल तर त्याची सुद्धा पंचोपचार पूजा करायची आहे. ते केल्यानंतर आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि दिवे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 33 दिवे तुम्ही देवघरासमोर सुद्धा सर्व आपल्या देवघरातल्या इष्टदेवतांसाठी सुद्धा तुम्ही देवघरासमोर ते दिवे ठेवून दान करू शकता. सरळ सरळ तुम्ही काय करू शकता, आपल्या तुळशीजवळ दान करू शकता 33 दिवे, नाहीतर आपल्या जवळपास जे तुम्हाला मंदिर मी सांगितले तिथे जाऊन तुम्ही ते दिवे दान करू शकता. हे केल्यानंतर आता खूप लोकांना प्रश्न पडतो की 33 दिवे आहेत, मग आम्ही 33 दिवे आता त्या दिव्यांचं करायचं का? आता समजा आता 33 दिवे आपण मंदिरामध्ये किंवा घरामध्ये दान केल्यानंतर काय करायचं आहे, आता खूप लोकांना प्रश्न पडतो की 33 दिवे तयार करायला म्हणजे वेळ नाही आहे किंवा आम्ही एक दिवा तयार करतो, तो दिवा पण तुम्ही आता जो सिंगल दिवा आहे तो पण तुम्ही तुमच्या जवळपासच्या मंदिरामध्ये तो दान करून येऊ शकता. घरातल्या तुळशीजवळ ठेवू शकता, देवघरासमोर सुद्धा ठेवू शकता, चालेल, काही हरकत नाही. आता मी एक सांगेल की हा दिवा कणकेश दिवा आपण प्रज्वलित केल्यानंतर किंवा तुम्ही अजून एक मी पर्याय सांगते की तुम्ही सोमवती अमावस्येला 5 ठिकाणी 5 दिवे जरी तुम्ही दान केले ना तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजेच काय, 5 कणकेश दिवे बनवा किंवा 5 मातीच्या पंत्या घ्या तुम्ही, चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याचप्रमाणे मीठ न घालता आपल्याला ते दिवे तयार करायचे आहेत आणि 5 पंत्यांमध्ये आपल्याला फक्त एक वात जी आहे आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे. फक्त 5 दिव्यांमध्ये एक दिवा आपल्याला पितरांसाठी लावायचा म्हणून एकच वात टाकायची आणि बाकीच्या 4 दिव्यांमध्ये 2-2 माती जरी आपण 2-2 माती करून एक वात जरी टाकली आपण दिव्यामध्ये तरी सुद्धा चालेल. तिळाचं तेल वापरा, तिळाचं तेल नसेल तर घरात जे तेल आहे ते वापरू शकता किंवा शुद्ध गाईचं तूप जर वापरलं तर अतिशय उत्तम दिवे दान करताना. आता 5 दिवे पण तुम्ही दान करू शकता या दिवशी, अतिशय प्रभावी आहे 5 दिवे दान करणं. ते म्हणजेच काय, ते दिवे संध्याकाळी आपण प्रज्वलित केले की आपण काय करायचं, एक तर आपला दिवा जो आहे तो आपल्या पितरांना दक्षिण दिशेला तोंड करून, आपल्या घरात जी दक्षिण दिशा आहे तिकडे तोंड करून तो आपण दिवा प्रज्वलित करून तो दिवा दान करायचा पितरांना, ओम पितृदेवताभ्यो नमः म्हणून. किंवा आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर जर दक्षिण दिशा येत असेल तर दक्षिण दिशेला तोंड करून आपण तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे ओम पितृदेवताभ्यो नमः म्हणून तिथे नमस्कार करायचा आहे. ते केल्यानंतर तुम्ही दुसरा दिवा जो आहे तो आपल्या घरात जिथे आपण पाण्याचं फिल्टर असेल, माठ असेल, हांडा वगैरे असेल तिथे तुम्ही तो दिवा दान करायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. झाले 2. तिसरा दिवा तो आहे तो म्हणजेच काय, आपण आपल्या तुळशीजवळ एक तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तिथे सुद्धा आपल्या तुळशीला आपल्या पंचोपचार पूजा करून दिवा दान करायचा आणि आधी नमस्कार करायचा आहे. हे झाले 3. चौथा दिवा जो आहे तो तुम्ही तुमच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला तुम्ही तो प्रज्वलित करू शकता. जर समजा तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशा येतच नसेल तर तुम्ही 2 दिवे जरी प्रज्वलित केले प्रवेशद्वाराच्या बाहेर तरी सुद्धा चालेल. घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद नांदण्यासाठी आणि घरामध्ये कुठली नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही म्हणून ते 2 दिवे तिथे दान करू शकता. आणि जर दक्षिण दिशा येत असेल प्रवेशद्वाराच्या बाहेर तर पितरांचा दिवा तिकडे लावायचा आणि एक आपल्या माता लक्ष्मीसाठी आपण एक उजव्या हाताला एक दिवा लावू शकता. तर हे झाले आपले 4 दिवे आणि एक दिवा जो आहे तो म्हणजेच काय, आपण आपल्या देवघरासमोर तो दान करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. मी सोमवती अमावस्येला तुम्ही तिथी सुरू झाल्यापासून संपेपर्यंत 33 दिवे कणकेश दान करू शकता, नाहीतर तुम्ही 5 दिवे दान करू शकता, चालेल, काही हरकत नाही. एक दिवा मोठा करून त्यात 33 वाती एकत्र करून जरी प्रज्वलित केला तरी सुद्धा चालणार आहे. फक्त देव असेल, इष्टदेव असेल, गुरु असेल की आपले पितर, कुलदेवी, कुलदेवत असेल, ते फक्त आपल्या भक्ताचा भाव बघतात, पवित्र मन आहे का, श्रद्धा आहे का ते बघतात. आणि त्या श्रद्धेने जरी तुम्ही फक्त एक दिवा जरी दान केला किंवा 5 दिवे जरी दान केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचं तेवढंच पुण्य प्राप्त होणार आहे. फक्त काय आहे, तुम्ही ते केलं याला महत्व आहे आणि मनापासून केलं त्याला महत्व आहे, ना की एवढंच पाहिजे, तेवढंच पाहिजे, तेच पाहिजे, तसंच पाहिजे असं काही नाही आहे. त्याच्यामुळे जास्त त्या गोष्टींना जोर देऊ नका. यथाशक्ती तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही दान करा, चालेल, काही हरकत नाही. आता ताई 33 दिवे दान केल्यानंतर समजा आम्ही घरातच दिवे दान केले देवघरासमोर, तर त्या दिव्यांचं काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी काय करायचं, त्यातल्या फक्त वाती ज्या असतील उरलेल्या त्या काढून घ्यायच्या आणि ते दिवे तुम्ही तुमच्या घराजवळ जे काही प्राणी वगैरे असेल त्या प्राण्यांना तुम्ही दान करू प्राण्यांना तुम्ही खाऊ घालू शकता. गायी असेल, कुत्रा असेल, पक्षी असेल, मुंग्या असेल, अशा हे सगळे जिथे कुठे येत असाल, अंगणामध्ये पटांगणात कुठेतरी असतील येत असतील तिथे जाऊन ते दिवे तुम्ही ठेवू शकता. ते खाल्ल्याने काय होईल, एक प्रकारे तुम्ही दीपदान केल्याचं पुण्य मिळेल, सोबत ते प्राण्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानात सुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. आणि ते पण सोमवती अमावस्येला प्राण्यांना अन्न खाऊ घालणं खूप महत्वाचं मानलं गेलं आहे. आणि अजून एक सांगेल, 5 दिव्यांमधला एक दिवा
जर तुम्ही देवघराच्या ऐवजी जर तुम्ही पिंपळाच्या वृक्षाखाली जर दान केला तर अतिशय उत्तम, कारण की पिंपळाच्या वृक्षाखाली आपणास माहिती आहे की श्री विष्णूंचा वास असतो, सोबत आपल्या पितरांचा देखील वास असतो. त्यामुळे सांगेल जर पिंपळा झाडा जवळपास पिंपळा झाड असेल तर नक्कीच पिंपळा झाडाखाली तो 5वा दिवा तिथे प्रज्वलित करा, चालेल, काही हरकत नाही. आणि नसेलच पिंपळा झाड जवळपास तर आपल्या देवघरासमोर जरी लावला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगितलं हे कणकेचे दिवे आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण आपल्या प्राण्यांना जे काही जवळपास असतील त्यांना खाऊ घालू शकता. नक्कीच. आणि मंदिरात दान करायला तर काही बघायची गरज नाही आहे. तिथले ते पुजारी असतात तिथे सगळं काही आपले ते दिवे उचलून प्राण्यांना वगैरे खाऊ घालतात. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की नक्की सोमवती अमावस्येला हे दिवे दान करायला विसरू नका, कारण सांगते आपल्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही मंगलमय होण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे दीपदान करण्यासाठी. आणि एक प्रकारे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे, शेवटचा दिवस आहे, त्यामुळे नक्कीच शेवटच्या दिवशी तरी का होईना आपल्या हातून दीपदान नक्कीच करा. तर संपूर्ण माहिती दिलेली आहे, काही राहिलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, 100% मी त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.